नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट ड चे राहिलेले पदाचे निकाल जे आहेत लागलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गट क चे पण काही पदांचे रात्रीचे निकाल आहेत लागलेले आहेत. तर बघा कोणकोणत्या पदाचे निकाल लागलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया. तर बघा काल सर्व गट ड चे निकाल लागलेले आहेत. त्यामध्ये बघा फक्त यवतमाळ जिल्ह्यासंबंधी निकाल जो आहे गट ड चा लागलेला नाही. तर बघा यवतमाळ जिल्ह्यामधील कोणतं जे आहे पद एकत्रित पदांचा जो आहे गट ड चं एकत्रित पदं जी आहेत तर त्याचा निकाल लागलेला नाही. बाकी बघा पदं जी आहेत नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी आणि इतर कॅन्डिडेट यांचा निकाल लागलेला आहे. तर बघा आपण तिथं सविस्तर जाहिरातमध्ये माहिती पाहून घेऊया किती जागा होत्या. तर लगेचच आपण ते पाहून घेऊ आणि नवीन जे लागलेले निकाल आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो, हे आपण जाहिरात ओपन केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता गट ड चे जे पद आहेत यवतमाळसाठीचं याचा निकाल लागायचा बाकी आहे. याचा पण लागलेला आहे. नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी फवारणीचा पण लागलेला आहे. हे सर्व निकाल जे आहेत ते लागलेले आहेत. त्याचबरोबर आता यवतमाळचं बघून घेऊ आपण. यवतमाळ जिल्ह्यासाठी बघा, यवतमाळ जिल्ह्यासाठी 50 इतक्या जागा आहेत. अकुशल कारागीर, त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी यांचे निकाल लागलेले आहेत. फक्त आता या 50 जागांचा जो निकाल आहे तो लागायचा बाकी आहे. तर लागल्याच्या नंतर लगेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी दिलेली आहे. तर आपण नवीन जे राहिलेले कोणते गट क चे पदाचे निकाल लागले ते आपण पाहून घेऊया. तर बघा मित्रांनो, इथं आता नवीन जे लागलेले निकाल आहेत गट क चे आहेत. तर बघा इथं तुम्ही पाहू शकता एक्स-रे सायंटिफिक ऑफिसर अकोलाचा रिझल्ट लागलेला आहे. एक्स-रे सायंटिफिक ऑफिसर औरंगाबाद, त्यानंतर कोल्हापूरचा पण, त्यानंतर लातूर, नाशिक जिल्ह्याचा लागला आहे, ठाणेचा पण लागला आहे. त्यानंतर बघा क्लास IV लागलेला आहे. जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसचा लागलेला आहे. मुंबईचा लागलेला आहे निकाल. क्लास IV म्हणजे क्लास 4 ग्रुप डीचा निकाल. त्यानंतर पोस्ट ऑफ रेकॉर्ड कीपर अकोलाचा लागलेला आहे. त्यानंतर रेकॉर्ड कीपरचाच औरंगाबादचा पण लागलेला आहे. कोल्हापूर, नाशिक रेकॉर्ड कीपरचे आहेत हे. पुणेचा पण लागला आहे. ठाणे, त्यानंतर रेकॉर्ड कीपर औरंगाबाद सर्कलचा लागला आहे. कोल्हापूरचा पण लागलेला आहे. त्यानंतर बघ खाली आता हे औरंगाबाद जे दिलं आहे इथं लिनन कीपरचा लागलेला आहे. रेकॉर्ड कीपरचा वेगळा आहे वरती आपण पाहिले. आता लिनन कीपरचा औरंगाबाद, कोल्हापूर, त्यानंतर लिनन कीपरचा लातूर, नाशिकचा पण लागलेला आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व PDF तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा इथं तुम्ही काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि यावर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं क्लिक करतो मी. तर क्लिक केल्याच्यानंतर ही PDF तुमची जी आहे ओपन होणार आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ज्या जिल्ह्याचा निकाल बघायचा आहे, ज्या पदासाठी त्यावर क्लिक करायचं आहे, अशी तुमची PDF जी आहे ती ओपन होऊन जाणार आहे. तर बघा इथं आपण लिनन कीपरचा निकाल जो आहे नाशिक सर्कलचा ओपन केलेला आहे. तर इथं तुम्ही बघा 174 इतके कट ऑफ लागलेला आहे. ओपनचं सिलेक्शन झालं 158. त्यानंतर वेटिंग लिस्टला ओपन 150 असं सिलेक्शन तुमचं पाहायला तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आणखी बघा निकाल लागलेले आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट नाशिकचा पण निकाल लागलेला आहे. त्यानंतर टेक्निशियन नाशिकचा आहे. डिलेसिस टेक्निशियन ऑपरेटर बाय डायरेक्टर यांचा पण लागला आहे. टेलिफोन ऑपरेटरचा लागला आहे. तिथं तुमचं सर्कल पाहून घ्यायचं आहे समोर. तर अकोला सर्कल, आता आपण टेलिफोन ऑपरेटरचे अकोला सर्कल, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नागपूर, त्यानंतर नाशिक, ठाणे हे सर्व निकाल लागलेत. आणि काल जे लागले होते 12 तारखेला ते ग्रुप डीचे लागले होते. त्याचबरोबर टेलिफोन ऑपरेटरचे संध्याकाळी लागले होते. तर हे सर्व निकाल राहिलेले गट क ची काही आणि ड ची काही लागलेले आहेत. तर बघा आणखी जे यवतमाळचा रिझल्ट आहे तो लागल्याच्या नंतर माहिती तुम्हाला दिली जाईल. तोपर्यंत काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायची आहे. धन्यवाद.